सर्वप्रथम साहित्य पाहूया। पुरणासाठी आपण घेतला आहे 1 कप चणा डाळ, 1 कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर जायफळ पूड। कणकेसाठी घेतला आहे 2 कप गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि पुरणपोळी भाजण्यासाठी लागणार आहे तूप। सर्वप्रथम चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या। आता कुकरमध्ये डाळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या। डाळ शिजल्यानंतर तिच्यातील अतिरिक्त पाणी गाळून घ्या। आता एका कढईमध्ये शिजलेली डाळ आणि गूळ घाला। मध्यम आचेवर सतत हलवत राहा। गूळ वितळल्यानंतर मिश्रण छान घट्ट होईल। आता त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घाला। हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर किंवा पुरण यंत्रातून बारीक करून घ्या। आपलं स्वादिष्ट पुरण तयार आहे। आता कणिक तयार करूया। एका भांड्यात गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल घ्या। हळूहळू पाणी घालत मऊसर कणिक मळून घ्या। कणकेवर थोडंसं तेल लावून ती 20 मिनिटांसाठी झाकून ठेवा। आता कणकेचे छोटे गोळे तयार करा। त्यामध्ये पुरण भरून हलक्या हाताने बंद करा। थोडंसं पीठ लावून सावकाश गोल पोळी लाटा। गरम तव्यावर पोळी भाजून घ्या। दोन्ही बाजूंनी छान भाजल्यावर वरून तूप लावा। अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घ्या। वाह, गरमागरम मऊ आणि स्वादिष्ट पुरणपोळी तयार आहे। तूप आणि दुधासोबत खाल तर चव अजूनच अप्रतिम लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या भारतीय खाद्य संस्कृती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।